दही हंडी उत्सवाची ठाण्यामध्ये आमदार रवींद्र फाटक आयोजित संकल्प प्रतिष्ठान दही हंडी उत्सवाला आता अगदी काही क्षणातच सुरुवात होणार आहे। यावेळी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि राजकीय नेते हजेरी लावणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक विशेष हंडी ही या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, तर प्रतिष्ठानच्या मंचावर ही हंडी ठेवण्यात आली आहे। लाडक्या बहिणींसाठीही एक विशेष हंडी या ठिकाणी ठेवण्यात आली आहे। तर ठाण्यामध्ये हा संकल्प प्रतिष्ठानची दही हंडीचा उत्सव आपण बघू शकतोय। मोठ्या प्रमाणामध्ये इथं दही हंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी लोक जमल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि स्टेजवर सुद्धा एक विशेष हंडी लावलेली आहे। ही हंडी आहे ती मुख्यमंत्री शिंदेंसाठी आणि बाहेरची जी हंडी आपण बघू शकतोय तीही या ठिकाणी उंचावर लावल्याचं दिसून येते। त्यामुळे यंदाच्या संकल्प प्रतिष्ठानच्या या हंडीचं बक्षीस कोण पटकावणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। तर मुख्यमंत्री शिंदे यांचा गड मानला जाणारा ठाण्यामध्ये हा दही हंडीचा उत्साह आणि आमदार रवींद्र फाटक यांच्याकडून दरवर्षी या ठिकाणी एक वेगळा साज आपल्याला दही हंडीचा पाहायला मिळतो। वेगळी तयारी या ठिकाणी केली जाते। संकल्प प्रतिष्ठानची ही हंडी फेमस आहे आणि यंदा काही दिवसांवर निवडणूक आल्यामुळे या दही हंडी उत्सवामध्ये रंगत आल्याचं दिसून येते। मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे जे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांच्यासाठी मोठमोठे बॅनर या ठिकाणी लागल्याचं आपल्याला दिसून येते। मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी एक विशेष दही हंडी स्टेजवर उभारण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे बाहेर उंच अशी ही दही हंडी गोविंदा पथकांसाठी ठेवण्यात आली आहे। दरम्यान इथं सध्या जो उत्साहाचा माहोल आपल्याला दिसतोय त्याचे दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। दरम्यान लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। नुकतीच या योजनेची सुरुवात झाली, त्या पार्श्वभूमीवर संकल्प प्रतिष्ठानच्या या दही हंडी उत्सवामध्ये लाडक्या बहिणींची विशेष सन्मान हंडी आणि गोविंदांचा सन्मान केला जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।